राज्यसभेवर जायला तयार, पण छगन भुजबळांनी एक आट घातलेली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी प्रस्ताव ऐकून काय म्हणाले आहेत बघा. सुनेत्रा पवार यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे कोणत्या नेत्याला संधी मिळणार याचा पेच अद्यापही सुटलेला नाही. या जागेसाठी छगन भुजबळ यांचे नाव सर्वात आघाडीवर आहे. छगन भुजबळ यांनी शनिवारी पार्थ पवार, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. या भेटीवेळी छगन भुजबळ यांनी मी राज्यसभेवर गेल्यावर माझ्या जागी पुतण्या म्हणजे समीर भुजबळ यांना मंत्रिमंडळात घ्यावे अशी मागणी मुख्यमंत्र्याकडे केलेली आहे. राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांनाही फडणवीसांकडे तसा आग्रह केला आहे. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीतील नेत्यांशी चर्चा करून या संदर्भात निर्णय घेण्याचे आश्वासन राष्ट्रवादीच्या नेत्यांना दिल्याचे समजते आहे. छगन भुजबळांना अटीबाबत 15 तास उलटून देखीलही अद्याप BJP यांच्याकडून ग्रीन सिग्नल मिळालेला नाही. त्यामुळे सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे NCP नेते देवेंद्र फडणवीसांच्या निर्णयाकडे डोळे लावून बसलेले आहेत. भाजप ह्या कामाकडे भुजबळांच्या प्रस्तावाला होकार दर्शविल्यास ते सोमवारी राज्यसभेच्या निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील असेही सांगितले जात आहे.